नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. भारतीय जनता पक्षानं नुकत्याच आपल्या प्रदेश कार्यकारिणीची नियुक्त्या जाहीर केल्या. प्रदीर्घ काळ प्रतीक्षेत असणाऱ्या या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची प्रदेशाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील माजी आरोग्यमंत्री माजी खासदार डॉक्टर भारती पवार यांची देखील प्रदेशाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी नुकत्याच या उपाध्यक्षांबरोबरच अनेक सरचिटणीस व इतर कोषाध्यक्ष अशा स्वरूपाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. आज आपण यातले एका नियुक्तीचे अंतरंग समजून घेणार आहोत. ते म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रदेश उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीचे. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि भाजपनं त्यांना उमेदवारी दिली. ते खासदार झाले. 5 वर्षामध्ये खासदार म्हणून एक आपल्या कामाचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आणि विकासाची कामं वेगानं पूर्ण केली. अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले आणि अशा पार्श्वभूमीवर पुन्हा लोकसभेमध्ये जाणं असं अपेक्षित असताना निकाल मात्र धक्कादायक लागला आणि त्या धक्कादायक निकालातनं एक थोडासा अपवाद सोडला तर त्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. आजही जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय असणारे, जनतेशी अधिकाधिक संपर्काच्या विकास कामाच्या निमित्तानं संपर्कात असणारे एक नेतृत्व, युवा नेतृत्व म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे पाहावं लागेल. जिल्ह्यातही गेली अनेक वर्ष नव्हे अनेक दशक विखे पॅटर्न नावाची चर्चा सतत होत असते. या पराभवानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालं आणि या यशामध्ये एक कॉन्ट्रीब्युशन ज्याला त्यांचं विखे पॅटर्नची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देखील जिल्ह्याच्या राजकारणामध्ये होत होती. ती आजच नाही, गेली अनेक वर्ष विखे पाटील या जिल्ह्याच्या राजकारणातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील राज्याच्याही राजकारणामध्ये केंद्रस्थानी राहिलेले आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यक्रमांचे जिल्ह्यामध्ये शिर्डीला 2दा आयोजन झालं. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या उपस्थितीत सहकार परिषदेचं आयोजन झालं. त्याचबरोबर जिल्ह्यातही इतर अनेक ठिकाणी एक ज्याला मॅनेजमेंट म्हणून, कार्यक्रमाचं मॅनेजमेंट म्हणून, अनेक संघटनात्मक ताकद म्हणून जशी भाजपची चर्चा होते तशी जिल्ह्यात विखे पॅटर्नची देखील चर्चा होत असते. विखे यांचे नेतृत्व मानणारे कार्यकर्ते अनेक पक्षात आहेत आणि अनेक पक्षांमध्ये त्यांचे कार्यकर्ते वेळ प्रसंगी आला की पक्षाचा आदेश बाजूला ठेवून विखे यांच्या बरोबर असतात. हे आजपर्यंत केव्हा अनेकदा सिद्ध झालेलं आहे. विधानसभेच्या निवडणूक निकालानंतरच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये अधिक प्रमाणावर सक्रिय असणारे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चा वेगवेगळ्या स्वरूपात होत होती. सर्वप्रथम राहुरी विधाननगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्यानंतर या विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीमध्ये देखील
खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील देखील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र त्याच वेळेस मी या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक नाही असं स्पष्ट खुलासा विखे परिवारातर्फे विखे यांनी केला. मात्र राजकारणात सतत एकच भूमिका कायम असेल असं नसतं. परिस्थिती सापेक्ष यात कसाही बदल होऊ शकतो. आपल्या सर्वांना अजूनही हे एक माहिती आहे की त्याचबरोबर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चा त्यांचे कार्यकर्ते राज्यसभेवर आता जी निवडणूक होणार आहे त्यासाठी देखील केली जात होती. त्याचबरोबर शिर्डी देवस्थान जे मंडळ आहे, देवस्थान विश्वस्त ट्रस्ट आहे, त्याच्या अध्यक्षपदासाठी देखील त्यांच्या नावाची चर्चा होत होती. तर अहिल्यानगर राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे झालेल्या एका कार्यक्रमात डॉक्टर सुजय विखे पाटील देखील असं म्हणाले होते की मी खूप सक्रिय असणारा कार्यकर्ता आहे, मोकळं बसणं, निवांत बसणं हे माझा पिंड नाही. तेव्हा पक्षानं याची दखल घेऊन मला कुठेतरी ऍक्टिव्हेट केलं पाहिजे. आणि आज त्यांच्या या इच्छेप्रमाणे आज पक्षानं त्यांच्यासाठी प्रदेशाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. प्रांत स्तरावरती पक्षानं त्यांच्याकडनं मोठ्या अपेक्षा ठेवून ही जबाबदारी दिलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की 24/7 सतत इलेक्शन मोडमध्ये असणारा हा पक्ष खरं म्हणजे आता आगामी नजीकच्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महाराष्ट्रात सोडल्या त्या कदाचित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती ते अवलंबून आहेत. पण नजीकच्या काळात या एक निवडणुका सोडल्या तर मोठ्या भविष्यातल्या तरी लगेच निवडणुका नाहीत. त्यानंतर थेट 3-3.5 वर्षानं होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भारतीय जनता पक्षानं सुरू केलेली आहे. आणि या एका मोठ्या मोहिमेचा भाग म्हणून आज प्रदेशाच्या उपाध्यक्षपदी डॉक्टर सुजय विखे पाटील यांची निवड झाली आहे. एका संघटनात्मक पातळीवरती प्रथमच डॉक्टर सुजय विखे यांच्या रूपानं भाजपचा अजेंडा, भाजपचे पक्षीय धोरणं, भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी ची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडं पक्षानं टाकली आहे. महसूल मंत्री एकेकाळी राज्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पक्षप्रवेशाबरोबरच जेव्हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आले तेव्हा मागील मंत्रिमंडळात भाजपच्या त्यांना महसूल मंत्रीपद दिलं गेलं होतं. आणि आता दुसऱ्या भाजपच्या मंत्रिमंडळात त्यांना जलसंपदा मंत्रीपद दिलं गेलं. माध्यमांनी अशी चर्चा रंगवली की नामदार साहेबांचं खच्चीकरण झालं. परंतु प्रत्यक्षामध्ये भाजपनं जशी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती एक मोठी जबाबदारी टाकलेली होती आणि त्या नगरपालिका निवडणूक असेल किंवा त्याआधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत असेल, भाजपची ताकद वाढवण्यामध्ये या दोन्ही विखे पाटील यांना यश आलेलं दिसतं. त्या सगळ्या त्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या राजकारणाचा शुभारंभ जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपद म्हणून केलं होतं. तसंच आज एक प्रांत स्तरावर, प्रदेशाच्या स्तरावरती डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षानं दिलेली आहे. या नियुक्तीचे खूप हे सगळे अंतरंग आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपण आज या विषयाची निवड केली होती. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक आगामी 3.5 वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये विखे पॅटर्न नावाची जी एक संघटना आहे, विखे पॅटर्न नावाची जी एक ताकद आहे, या सगळ्या ताकदीचा पक्षवाढीसाठी उपयोग व्हावा. त्याचबरोबर पक्षाची ताकद वाढण्यासाठी समाजातील सर्व घटक, मग ते महिला, युवक आणि अन्य सर्व समाज घटक यांना बरोबर घेऊन पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एक मोठी जबाबदारी केवळ जिल्हा स्तरावरतीच नव्हे तर प्रदेशाच्या स्तरावरची एक मोठी संधी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मिळालेली आहे. आणि ते देखील एका वेगळ्या इनिंगसाठी आपल्या या सगळ्या संधीकडे बघतायत असं दिसतं. 2च दिवसापूर्वी त्यांनी
भारतीय जनता पक्षाचे देशाचे अध्यक्ष नितीन नवीन यांची नुकतीच भेट घेतली आणि अहिल्यानगर इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचं जे बांधकाम चालू आहे, या कार्यालयाच्या इमारतीचे निमंत्रण, उद्घाटनासाठी येण्याचं निमंत्रण त्यांना दिलं आहे. या सगळ्याचा अर्थ एकच आहे की पक्षानं दिलेली ही सगळी जबाबदारी एक संधी म्हणून जास्तीत जास्त पक्षाला आणि आपल्या स्वतःची एक वेगळी इमेज आणखीन दृढ करण्याच्या प्रयत्नाला डॉक्टर सुजय विखे पाटील लागलेले आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला, त्यांचं या नियुक्तीचं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे, या सगळ्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीचे खूप मोठ्या प्रमाणावरती फ्लेक्स लागले आहेत. या सगळ्यावरनं हेच लक्षात येतं की जनतेने, कार्यकर्त्यांनी आणि स्वतः डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील या एका नव्या विनिंगकडं स्वागतार्ह पाऊल म्हणून बघितलं जात आहे. त्यांच्या या पुढच्या सगळ्या वाटचालीस आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा.